लग्नाला पाहुणा म्हणून जाणारा आणि तेथील मंगल कार्यालयात जाऊन सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यास अटक करून 3,75,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त। मुरलीधर कांबळे, कोल्हापूर। लग्नाला पाहुणा म्हणून हजेरी लावत आणि तेथील मंगल कार्यालयात सोन्याच्या दागिन्याची चोरी करणारा आरोपी बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील, वय वर्ष 28, राहणार आदमापूर, तालुका भुदरगड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडून 3,78,470 रुपये किमतीचे 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यासह मंगल कार्यालयातही चोरीचे गुन्हे होत असल्याचे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे तपास करण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिल्या होत्या। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे घडलेल्या ठिकाणी जाऊन त्याची गुन्हा करण्याची पद्धत, ठिकाणे इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास चालू केला। पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सरजे आणि राम कोई यांना माहिती मिळाली की लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील यांनी केला आहे अशी माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव यांच्या पथकाने आदमापूर येथे जाऊन बाळासाहेब उर्फ अजित पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासह कळंबा येथील जय पॅलेस व करवीर तालुक्यातील हनबरवाडी येथे असलेल्या सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करून त्याच्याकडील 3,78,470 रुपये किमतीचे 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले। त्याच्यावर लक्ष्मीपुरी, करवीर आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल होते ते उघडकीस आणले। या आरोपीवर घरफोडी, जबरी चोरीचे 21 गुन्हे कोल्हापूर, पुणे येथील दाखल असून आरोपी अजित पाटील याला पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटपुणे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सरजे, राम कोई, अनिकेत मोरे, हंबीराव अतिग्रे, समीर कांबळे, राजू कांबळे, प्रवीण पाटील आणि विनोद कांबळे यांनी अतिशय चांगल्या रीतीने केले।